तर आता बघा दुपारचे 2 वाजल्यात आणि आता म्हणलं थोडासा ब्लॉग घ्यावा तुमच्या संग गप्पा मारावा. दुसरं तर काय नाही दाखवायला माझ्याकडं बघा. आणि ओम तर गेला शाळेमध्ये आणि दुर्गा माझ्यापाशी आहे. दुर्गा इकडे पडशील खाली. आणि राधूला काल आणलंय, तुम्हाला तर माहितीच आहे, घरी आणलंय. ती नीट पण झाली आणि आज आहे सोमवार. तर तिला आज मला शाळेत लावायची होती, पण तिला दोन्ही हाताला सलाईन होते, तुम्हाला तर माहिती बघितली पण सगळ्यांनी. तिचा हात सुजल्यात बघा, म्हणजे थोडं वसरल्यात पण दुखतात सारखे, म्हणते हात दुखतात सुजत. हे पडचे ना दुर्गा, खाली उतर, गोळ्या ठेव खाली, गोळ्या ठेव, पडतच ना खाली. मग तिला काय हाताने लिहिता येत नाही. मग आज आहे ट्युशन. मग आता 1 ते 4 ट्युशन आहे. म्हणलं इथल्या इथं ट्युशनला जा. ट्युशन इथनं जवळच आहे बघा. तिला ट्युशनला सोडून आले. म्हणलं वाचन कर म्हणलं तिथं जाऊन. आणि काय तुला मॅडमला विचारायचं असेल ते विचार म्हणलं, काय तुला काय करू वाटणं अभ्यास ते कर म्हणलं तिथं जाऊन. घरी दुर्गा वैताग देते. दुर्गा गोळी घेऊ नका, खाऊ नका ते गोळी. खाणार. तर मी सकाळी उठले होते तिचं आवरण्यासाठी, शाळेचा डबा हे करायचा होता म्हणून म्हणलं लावा तिला शाळेत. पण ती म्हणली मम्मी मला नको आजच्या दिवस शाळेत जायला, मी उद्यापासून जाते शाळेत. तिला काय झालं कोणास ठाऊक. आधी हा म्हणले परत म्हणली नको. तर म्हणलं मग राहा आणि उद्यापासून शाळेत जा. म्हणलं परत नको, शाळा बुडा, अभ्यास पण भरपूर राहिला आहे आणि आता तिचं लेखाम पण भरपूर राहिलं आहे. ओम शाळेत आहे आणि घरी तर मी एकटीच आहे, दुर्गा आणि मी. ह्यांनी पण नाहीत घरी. सकाळी 7:30ला 7:15ला घर सोडलं या, म्हणजे बाहेर गेलात, बाहेर गावी येतात संध्याकाळी बरं का. पण सकाळी पाऊस होता, रात्री कालपासून पाऊस आहे बघा. रात्री पण पाऊस होता, रात्रभर, सकाळी पण होता. तसल्या पावसात ह्यांनी गेलात, त्यांनी आणि त्यांचा मित्र. दुर्गा गोळ्या बघू कसल्या घेतल्यात. पोरगी काय ऐकत नाही. आता संध्याकाळी म्हणलं 5 वाजता, तरी 5 वाजतात म्हणलं तरी घरी यायला ह्यांना संध्याकाळ होणार मला माहिती आहे, कारण ते गाव लांब आहे, तिकडे गेलं तर मला तर काय करावं ते कळा नाही बघा. ही खोडपत्र दुर्गा कुठं पण जाते, खुर्ची घेऊन कुठं पण चढते. कपाटावर चढायला लागली होती, पडली असती तर केवढ्यात पडन. हाताला लागलं, पायाला लागलं तर काय करायचं. कशी बघते आहे का. मग अशीला चुरू चुरू बोलत होते, आता बोल की. कॅमेरा चालू केलं की बोलत नाही, लय आगाव आहे. सगळं काय असलं की माझं करते, माझं काय असलं की माझं. तर ही ना पाठीवची पेन्सिल घेतली बघा आणि लागली रेषा वाढायला. सवयच लागली हिला सारखी रेषा वाढायची. सगळ्या भिंती ही ना घाण केल्यात घराच्या. होय दुर्गा, बोल बर इथं, तुला काय काय येतं बोलाय. लय बोलती, बोल बर. आता का गो बसली. ही कोणाचं आहे पेन्सिल? कोणाची ही? कोणाची? माझी का दादाची? दादाची. होय. साखर कोण खातं मला सांग, कोण खातं साखर? नाही. चपाती मग नाही. होय. आईस्क्रीम म्हण, आईस्क्रीम म्हण. आईस्क्रीम आईस्क्रीम. दीदी कुठे गेली आपली? शाळेत. शाळेत कुठं? नीट बोल, मोठ्याने स्पष्ट बोल. दीदी कुठे आहे आपली? शाळेत म्हण. शाळेत. चहा म्हण, चहा म्हण, चहा म्हण, चहा. उठलं तू काय खाती? झोपेत ना उठल्या म्हणती मम्मी चहा चपाती म्हणा येत नाही, चहा पपाती खायना दी बोलते बरं का दुर्गा. पण कॅमेरा चालू केलं की काय होतं याला काय माहिती, ती बोलतच नाही, लाजते कॅमेरा पुढं. ह्या आठवड्याभरात लय बोलते, म्हणजे नाही का अवघड शब्द पण बोलते. लागली गिरवायला ह्याच्यावर. काय मला तर काय करावं ते कळा नाही. सगळं काम पण करून झाले, कपडे धुवून झाली, भांडी घासली आणि बसली आपली एकटेच. सकाळपासून वेणी काय घातली नव्हती, वेणी घातली आणि म्हणलं थोडा ब्लॉग घ्यावा. तर राधू पण ट्युशनला गेली. राधू होती सकाळपासून घरी, म्हणत होती मला वरच्या घरी जायचं आहे. म्हणलं नको इथं तिथं फिरू म्हणलं, इकडं तिकडं वेळ घालूस तर
अभ्यास कर म्हणलं आपलं. घरी मी त्याचं वाचने घेणार होते, पण हे दुर्गा काय सुधरून देत नाही. इकडे ए पप्पा कुठे आहेत? दुर्गा पप्पा कुठे गेला? गाडीवर कोण जात? गाडीवर कोण जात? बुर कोण जात? कुठं कसं गाडी कशी चलते मला सांग. बुर कशी चलते? लय भारी करते हाताने. आताशी कुठं थोडासा पाऊस उघडला तरी पण झिमझिम येतच होती बा. सकाळपासून पाऊस चालू होता. सकाळी त्याला मोठा होता. नुसती थंडी वाजते, गार हवा लागते. अशी कोणीसुद्धा नाही तशी आजारी पाजारी बा. आणि कपडे तर आपली मुलांची छोटी छोटी सगळी धुतली आणि ह्यांचा एक ड्रेस. आणि आता दसऱ्याचं तर धुणं सारवण भांडी कसं करावं तेच कळा नाही. असा 24 तास कंटिन्यू पाऊस चालू राहिल्यावर कसं घरातला पसारा काढायचा नाही का. म्हणजे घरातलं सुकून निघतंय. भांडी परत घर स्वच्छ हे करायचं. भांडी ही घासलेली काय सुकून निघतात फॅनच्या आणि हवेने. पण विषय असा आहे की मोठ्या रगा आणि गोदडी ही धुतल्यानंतर वाळायचं कसं. ऊन तर थोडं पण नाही, सारखं झिमझिम चालूच आहे. मोठा पाऊस होतोय परत कमी होतोय. आणि आभाळ तर आलेलं हाय बघा. हाय असंच हाय आभाळ आलेलं. दुर्गा आणि दुर्गा मावने तर इकडं साखर सांडली. आता साखर खात होती दुर्गा. कधी खात नाही ना, आज काय तिला मूड झाला साखर खायचं. काय करते हो मसाला दुर्गा? जिथं ना तिथं येते तडपडायला. कशाला घेतलं उघडून हे? डोळ्यात गेलं हा? जाय का नाही डोळ्यात? कशाला घेतलं हे हा? बघा काय करते पोरगी. इकडं तिकडं जावं का नाही आई बापानं? होय ग अवघड हे कसा मसाला घेतलाय, कसं करायचं. खायला घेणार होती का? होय खायला घेणार होती मसाला. हाय करते अजून खाऊ खाऊ करते. मला ती मगापासून दुर्गा तिला काय द्यावं ते कळा नाही मला खायला. सारखी दारू उघडते आणि खाऊ खाऊ करते. चपाती काय तिला खाऊ वाटा नाही सकाळपासून बघा. त्याला देऊ तरी काय, घरात दुसरं काय नाही. पण फळं पण संपले. काय देऊ? सारखं मगू खायला लागतं दुर्गा. होय हा काय नाही. बघू इकडं काय आहे. चल तिकडं देवानं. सारखं उलतं पालतं करण्याशिवाय कामच नाही दुर्गा. सारखं उचका पाचके लागते. सारखी त्या फ्रीजला जाते. अशी उघडते अशी बघते. काहीच नाही फ्रीजमध्ये खायला. एक तर फ्रीजमध्ये ठेवतच नाही काय आणलेलं खायच्या वस्तू. थंड होतात लय भरपान तेल होतं त्यात. आधीच सर्दीन तेन होतंय. टोपण कुठं आहे? तिथं ठेवलंय. त्याच्यामुळं वरती सगळं आणलेलं. चल गेलीच का? नाव काढूस तर गेली का? ये इकडं. चल ये इकडं. रील्स हे बनवा म्हणलं थोड्या वेळ. पण किती दिवस झालं, किती दिवस नाही महिना 2 महिने झालं रील्सच बनवल्या नाही तर. त्याच्यामुळं ती येतं नाही तर बनवायला आणि मूड पण राहत नाही. वाटत नाहीत असं बनवायला घेतलं बनवू वाटतं. गाणी अशी हुडकली ना इष्टाला बघत मग बनवू वाटतं. परत नको वाटतं, कंटाळा येतो. मोबाईल तर मी किती दिवसात आज मगापासून मोबाईल बघत होते थोड्या वेळ. लय दिवसात ना मोबाईल बघितला. ते पण दुर्गा लागली घ्यायला. आता गेले पंचपाळ घ्यायला. कामाने आणि मोबाईल मला बघणं कधी होतच नव्हतं. आज काम आहे तोवर घेतलं. ते पोरगी मध्ये करत होती. मग स्विच ऑफ करून ठेवला थोड्या वेळ. नाहीतर मोबाईल असं बघणं होतच नाही. मोबाईल बघा आणि आज दुर्गामुळं मोबाईल मला लपवून ठेवावा लागतो. आणलंच का उचकून काय? अंडे वे शेवगावले सारखं खायचा नादेला. होय दुर्गा म्हणून तर आपली तब्येत चांगली म्हणा आहे का नाही. हां हाय म्हणून तर तब्येत चांगली. कसा राडा घातलाय पसारा केलाय घरात. हां कुठं काय टाकलं. सॉक्सने सारखी उचकून टाकते खाली. तिला काय भेटतं काय माहिती पसारा घालून. तर चला आता व्हिडिओला मोठा होतंय. बोलत बसले. बाय कर ग दुर्गा. बाय कर बोबडे.